नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत BAMS ॲडमिशन इन महाराष्ट्र। कॉलेजेस किती आहेत, सीट्स किती आहेत, कॉलेजेसचे रिव्ह्यूज कसे आहेत आणि ॲडमिशनचे कट ऑफ किती आहेत आणि कॉलेजेसच्या फीजही आपण थोडक्यात जाणून घेऊया। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेणार आहोत कॉलेजेस किती आहेत। सिंपली महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम हे 3 प्रकारचे कॉलेजेस आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया गव्हर्नमेंट कॉलेजेसबद्दल। तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये अराउंड 22 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। सीट्स आहेत 1539 सीट्स ह्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आहेत BAMSच्या। तर सेकंड आपण जाणून घेऊया प्रायव्हेट कॉलेजेस। प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये टोटल 65 कॉलेजेस आहेत। ते 65 कॉलेजेस दरवर्षी चेंज होत असतात, कधी 70 असतात, कधी 80 असतात। तर परमिशनवरती डिपेंड करतं। तर 2023च्या काउन्सिलिंगमध्ये टोटल 65 कॉलेजेस होते। त्यामध्ये 4123 सीट्स ह्या टोटल प्रायव्हेट कॉलेजेसच्या होत्या। त्यानंतर आपण जाणून घेऊया डीम कॉलेजेसबद्दल। तर डीम कॉलेजेस टोटल 4 होते आणि 4 कॉलेजेसच्या सीट या अराउंड 450 प्लस डीम कॉलेजेसच्या सीट्स होत्या। तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे की कट ऑफ्स, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ओपन कॅटेगरीचा फर्स्ट राऊंडमध्ये कट ऑफ किती होता आणि लास्ट राऊंडमध्ये कट ऑफ किती होता, अशा प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण थोडक्यात कट ऑफ जाणून घेऊया। तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेजेस। तर आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसबद्दल जाणून घ्यायचं जर झालं तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आपण ओपन कॅटेगरी, OBC, SC, ST आणि NT या कॅटेगरीचा आपण कट ऑफ जाणून घेणार आहोत। तो म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये किती होता आणि लास्ट राऊंडमध्ये किती होता याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत। तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया ओपन कॅटेगरी। तर ओपन कॅटेगरीचा गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 2023च्या अकॉर्डिंग कट ऑफ हा 553च्या आसपास फर्स्ट राऊंडमध्ये गेलेला होता। त्यानंतर लास्ट राऊंडमध्ये सगळ्यात लास्टचं जे ऍडमिशन झालं तर त्याचा कट ऑफ होता, म्हणजे सगळ्यात कमी मार्क्सवाला जे ऍडमिशन झालं त्याचा कट ऑफ होता 350। म्हणजे 350 मार्क्स असतील तरी पण BAMSचं गव्हर्नमेंट कॉलेज भेटू शकतं, हे ओपन कॅटेगरीसाठी। त्यानंतर तसं आपण नेक्स्ट जाणून घेऊया OBC कॅटेगरी। OBC कॅटेगरीचा कट ऑफ हा ओपन पेक्षा 20 ते 30 मार्क्सने कमी असतो। साधारणतः 534 ते 420 हा OBC कॅटेगरीचा कट ऑफ होता। म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये 534 आणि लास्ट राऊंडमध्ये 420 हा OBC कॅटेगरीसाठी कट ऑफ होता। त्यानंतर SC कॅटेगरी। SC कॅटेगरीचा कट ऑफ हा कंपॅरेटिव्हली ओपन आणि OBC यांना कॉम्पिटिशन करतोय। का तर SC कॅन्डिडेट हे खूप जास्त रजिस्टर्ड झालेले होते महाराष्ट्रामध्ये। अराउंड 443 हा ओपनचा कट ऑफ असणार फर्स्ट राऊंडमध्ये आणि लास्ट राऊंडमध्ये 244 हा SCचा कट ऑफ असणार। त्यानंतर STचा कट ऑफ हा फर्स्ट राऊंडमध्ये 280 आणि लास्ट राऊंडमध्ये 137। म्हणजे ST जी कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना 137 मार्क्स जरी असणार तरी पण त्यांना गव्हर्नमेंट BAMS कॉलेज भेटू शकतं। त्यानंतर आपण जाणून घेऊया सगळ्यात मोठी कॅटेगरी म्हणजे NT कॅटेगरी। NTA, NTB, NTC हे 3 प्रकारचे याच्यामध्ये सब कास्ट आहे। याचा कट ऑफ फर्स्ट राऊंडमध्ये 540 आणि लास्ट राऊंडमध्ये 430 असा गेलेला आहे। तर हे होतं गव्हर्नमेंट कॉलेजेसबद्दल। जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघताय की आम्ही पूर्णपणे तुम्हाला कट ऑफ दिलेले आहे, त्या पद्धतीने फर्स्ट राऊंड आणि लास्ट राऊंडमध्ये ऍडमिशन झालेले आहेत। आता नेक्स्ट आपण जाणून घेऊया प्रायव्हेट कॉलेजेसबद्दल। तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आपण ऍडमिशन घेताना सगळ्यात पहिलं कॅटेगरी वाईजच ऍडमिशन होतं। त्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट्स पण होता, जसे फी स्ट्रक्चर, स्कॉलरशिप्स या सगळ्या गोष्टींना आपल्याला तिथं घेता येतो फायदा। तर नेक्स्ट आपण जाणून घेऊया प्रायव्हेट कॉलेज। प्रायव्हेट कॉलेजमध्ये फर्स्ट राऊंड आणि लास्ट राऊंडमध्ये ओपन कॅटेगरीसाठी 471 मार्क्स फर्स्ट राऊंड आणि 230 मार्क्स हे लास्ट राऊंड। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर स्पेसिफिक कॉलेजबद्दल विचार करायला जर गेलो तर कट ऑफ इतका का खाली 230 मार्क्स वरती प्रायव्हेट कॉलेज भेटू शकतं का? तर येस, का भेटू शकतं? तर दरवर्षी नवनवीन कॉलेजेस ऍड होत असतात। तर सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड या राऊंड्समध्ये कॉलेजेस ऍड होतात। तर फर्स्ट राऊंडमध्ये 471 कट ऑफ आहे आणि लास्ट राऊंडमध्ये 230। तर हेच रिझन आहे की लास्टच्या राऊंडमध्ये जे कॉलेजेस ऍड होतात तर ते कॉलेजेस, बहुतांश कॉलेजेस हे नवीन असतात आणि त्यांचा कट ऑफ कमी लागतो, त्यामुळे 230 कट ऑफ आहे। त्याच्यानंतर OBC कॅटेगरीचा विचार जर केला तर पहिल्या राऊंडमध्ये 420 मार्क्स मिनिमम विद्यार्थ्यांना पाहिजे होते। त्याच्यानंतर लास्ट राऊंडमध्ये मिनिमम 200। त्यानंतर SC कॅटेगरी 354, त्याच्यानंतर त्यांचा लास्ट राऊंड 214। त्याच्यानंतर ST कॅटेगरी 220 फर्स्ट राऊंड, लास्ट राऊंड 240
आणि एनटी कॅटेगरी 380 आणि लास्ट राऊंड 334 अशा प्रकारे कट ऑफ हे गेलेले आहेत 2023च्या अकॉर्डिंग आणि अप्रॉक्सिमेटली 2024 मध्येही ऑलमोस्ट अशाच प्रकारे जाणार आहे. तर नेक्स्ट आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थर्ड जे कॉलेजचा टाईप आहे तर ते आहे डीम कॉलेज. तर डीम कॉलेजमध्ये मिनिमम 2023 मध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाय? डीम कॉलेजमध्ये कुठल्या प्रकारची कॅटेगरी ऍक्सेप्ट होत नाही, तिथं ओपन मधूनच सर्व प्रकारचे ऍडमिशन होतात. त्याचा मिनिमम कट ऑफ हा गेलेला आहे 280 प्लस. ज्या विद्यार्थ्यांचं बजेट आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना डीम कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांना डीम कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल, बट त्यांना मिनिमम 280 मार्क्स हे मॅन्डेटरी लागतील. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण जाणून घेतलं BMS इन महाराष्ट्र. BMS इन महाराष्ट्र आपण जाणून घेतलं. त्यानंतर BMS इन महाराष्ट्रामधले कट ऑफ जाणले. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉलेजेसची फीज. तर महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट कॉलेजेसची फीज मिनिमम टू मॅक्सिमम किती आहे, प्रायव्हेट कॉलेजेसची किती आहे हे जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिलं आपण येऊ गव्हर्नमेंट कॉलेजेसवरती. तर गव्हर्नमेंट कॉलेजेसची मिनिमम फीज ही 20,000 पासून ते 60,000 पर्यंत आहे. ते कॅटेगरी वाईज डिफाईन करतं. प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळी फीज आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फीज पेड कराव्या लागतात. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजची मिनिमम स्टार्टिंग कॉलेज फीज असते 1,80,000 रुपये. जेही कॉलेजेस नवीन पहिल्या वर्षी रिलीज होता त्या कॉलेजेसची फीज असते 1,80,000 रुपये. आणि जे जुने कॉलेजेस आहेत तर मॅक्सिमम 4 लाखापर्यंत पर इयर कॉलेजेसची फीज आहे. आणि लास्ट म्हणजे डीम कॉलेजेस. तर डीम कॉलेजेसमध्ये कॉलेजेसची फीज असते मिनिमम 5 लाख ते मॅक्सिमम 8 लाख या दरम्यान तुम्हाला कॉलेजेसची फीज पेड करावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच काउन्सिलिंगच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि दुसऱ्या महाराष्ट्र सोडून आपण दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊनही आपलं BMS करू शकतो, यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. आमच्या नवीन नेक्स्ट व्हिडिओ आमची येते आहे ती म्हणजे BMS इन मध्य प्रदेश. तर यासाठी तुम्ही सबस्क्राईब अँड फॉलो करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा ज्या लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच. अशाच नवीन व्हिडिओसाठी आम्हाला कंटिन्युअसली कनेक्टमध्ये राहा. थँक्यू.